दररोजच्या धावपळीत वेळेत घरी पोहोचावं, प्रवासातले तास वाचावेत आणि आपल्या मुलांना अधिक चांगली मुंबई मिळावी. प्रत्येक सामान्य माणसाचं हेच स्वप्न आता हळूहळू पूर्ण होताना दिसतंय. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात महामुंबईचा चेहरा मोहरा बदलतोय. तब्बल 60 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन आणि वेगानं विस्तारत असलेलं मेट्रोचं जाळं यासह मुंबई आता नव्या युगाकडे वाटचाल करतेय. मुंबईत यापूर्वीच अनेक मेट्रो मार्ग कार्यरत झाले आहेत, ज्यामुळे उपनगरीय आणि दक्षिण मुंबईचा प्रवास जलद झालाय. सध्या कार्यरत मुख्य मेट्रो मार्गांमध्ये वर्सोवा अंधेरी घाटकोपर लाईन 1, दहिसर डीएन नगर लाईन 2A, दहिसर अंधेरी लाईन 7, आरे बीकेसी परेड भूमिगत लाईन 3 आणि दहिसर मीरा रोड लाईन 9 यांचा समावेश आहे. तसंच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूमुळे शिवडी नाभाशेवा 2 तासांचा प्रवास 15 ते 20 मिनिटांवर आलाय. मेट्रोचं जाळं अधिक बळकट करून दळणवळण सुलभ करण्यासाठी महायुती सरकारनं मेगा प्रोजेक्ट्स हाती घेतलेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर रोज लाखो लोक जिथून प्रवास करतात त्या शहरांना आता मेट्रोनं नवी गती मिळणार आहे. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या सामान्य माणसाच्या आयुष्यात आता वेळ आणि आराम दोन्ही परत येणार आहे. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ, विरार ते बदलापूर, गेटवे ऑफ इंडिया पासून ठाण्यापर्यंत महामुंबई आता आणखी जवळ येतेय. फक्त रस्ते आणि प्रकल्प नाही, तर लाखो लोकांच्या स्वप्नांना जोडणारी ही विकासाची नवी वाट आहे. कोस्टल रोडमुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा 40 मिनिटांचा प्रवास आता फक्त 12 मिनिटात होतोय. 2025 पासून भुयारी मेट्रो ही सुरू झाली आहे, तर विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. माननीय एकनाथजी शिंदे यांच्या व्हिजन मधून महामुंबई जगाच्या बरोबरीने धावणाऱ्या आधुनिक शहरात रूपांतरित होताना दिसतीये.